संजय राऊत तर सगळं मंत्रिमंडळ हटवायला बसलेले आहेत. त्यांना असं वाटतं हे मंत्रिमंडळ जावं आमचं मंत्रिमंडळ यावं. संजय राऊतला कोण विचारतंय? संजय राऊत तर धंदाच झाला रोज काहीतरी बडबड करायची, वायफाट बडबड करायची, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. आणि तुम्ही त्यांना एवढं गंभीर का घेता मला हेच कळत नाही. आता सध्या त्यांच्या म्हणण्यावर होणार आहे का सगळं? त्यांनी नावाची यादी दिली होती. चांगलं आहे. त्यांना शुभेच्छा आहेत. CM साहेबांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता 2 दिवसाचा. आपल्याला माहिती आहे केवढा मोठा कार्यक्रम होता. त्यामुळे ते त्या ठिकाणी गेलेत. आता ती संधी साधून हे काहीतरी आपल्या तोंडाचे वापस सोडत असतात. त्यांना शुभेच्छा आहेत. चालू दे त्यांना म्हणा. आता त्याबद्दल मला काही माहीत नाही. मी 2-3 दिवस झाले गावाकडेच आहे, मुंबईला गेलेलो नाही आहे. त्याच्या वेळेला मग आम्ही एकमेकांवर कुरघोड्या करत राहतो. काँग्रेसचे अनेक आमदार तुमच्याकडे यायला लागलेले, उभाटाचा अजून कोणी येताना दिसत नाही. कोण? काँग्रेसचे काही आमच्याकडे बघा तुम्ही असं वोट करून काही काढू नका. त्यातून काँग्रेसचे असं यायला लागले आधी माझ्या सगळ्याच पक्षाचे आहेत, सगळ्याच पक्षाचे. मी तर उभाटाचंच जास्त सांगितलं तुम्हाला. हां, काँग्रेसपेक्षाही आहेत. दिसत नाही कोण कुठे येतात. दिसेल आता बघा थोडं थोडं. आता निवडणूक आहेत समोर दिसेल. आणि त्यातही मी सांगितलं की तांत्रिक अडचणी आहेत. ते लगेच आता त्यातून खासदार आहेत की 4 खासदार आले, 2 खासदार त्यांना येता येत नाहीत. तांत्रिक अडचणी आहेत. पण अनेक लोक आमच्याच मार्गावर या ठिकाणी आहेत, ते तिकडे राहायला उत्सुक नाहीत. म्हणजे